शन्या, शांतपणे सांगून राहिली मी तुला, बऱ्या बोलानं घरातनं बाहेर जा, नाहीतर सळो की पळो करून सोडीन तुला. रिली काय करणारस ग तुम्हाला? तुझं स्वतःचं अस्तित्व तर तुझ्या नवऱ्यावर डिपेंडेंट आहे आणि तो माझ्या मुठीत. बाकी काय म्हणत होतीस तू? ओ या हाऊसवाईफ्स त्या किती काम करतात, किती राबतात. माय फुट. ही सगळी कामं ना मेड्स करतात. ज्या बायका मूर्ख असतात, ज्यांना बाकी काहीच येत नाही ना, त्या ही सगळी कामं करतात. आणि कुठल्याच नवऱ्याला की अशी बायको कधीच आवडणार नाही. सो राधिका, यू आर नथिंग टू मी. तू माझं काहीही वाकडं करू शकत नाही. विनाशकाले विपरीत बुद्धी. What? इंग्रजी मीडियम अर्थ कळला नसेलच. सांगते, जेव्हा माणसाची वाईट वेळ जवळ येते ना, तेव्हा माणूस आणखीनच मूर्खासारखं वागायला. हे बघ शन्या, मी तुझ्या भल्यासाठी शांतपणे सांगायला आली होती, पण तू तर सगळं ऐकण्याच्या पलीकडेच गेली. आणि काय, ज्यांना काहीच जमत नाही त्या घरातली कामं करतात काय हाऊसवाईफ? हा शन्या, तुला तुझ्या सौंदर्याचा, हुशारीचा, राणीमानाचा खूपच माज आहे ग. आता आई चॅलेंज देते तुला. एक गृहिणी तुझा हा सगळा माज आहे ना, तो उतरवल्याशिवाय राहणार नाही. आणि हे केलं नाही मी तर नाव सांगणार नाही. राधिका गुरुनाथ सुभेदार. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.